नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण रांगोळी बनवणार आहोत। कालच्या पार्टमध्ये आपण बघितलेलं होतं डिझाईन कशी काढायची। सो आजच्या पार्टमध्ये आपण याला कलरिंग करणार आहोत। सो डबल टेप लावून मी OHP शीट लावून घेतलेला आहे। या प्रकारे आपल्याला ग्लू लावून रांगोळी चिटकून घ्यायची आहे। रांगोळी चिटकवताना ती पहिल्यांदा चाळून घ्यायची आहे आणि तुम्ही या प्रकारे ही चाळणीने चाळली त्याच्यावरती तरीही चालते। अशा प्रकारे आपल्याला ही रांगोळी झटकून घ्यायची आहे। आता आपण हा जो आपण ग्रीन कलरचा पहिला लेयर दिलेला आहे तो आपण सुकण्यासाठी ठेवूया आणि त्याच्यावरचे जे पाऊल आहेत काढलेले आपण ते पाऊल आपण आता कलर करून घेऊया। त्याच्यानंतर पूर्णपणे हे दोन्हीही लेयर्स वाळून द्यायचे आहेत आणि मगच त्याला चिटकून जे दुसरे पार्ट्स आहेत ते आपल्याला कलर करून घ्यायचे आहेत। आणि दोन्हीही लेयर्स वाळल्यानंतर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच आपल्याला सेकंड लेयर त्याच्यावरती अप्लाय करायचा आहे। या प्रकारे आता आपण पूर्ण रांगोळीला फर्स्ट लेयर देऊन घेऊया। ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, कलरिंग कसं वाटलं, मेथड्स कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला नवीन नवीन डिझाईन कशा हव्या आहेत, लाईक करा, शेअर करा, इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा। आता या ठिकाणी आपले फर्स्ट लेयर वाळून झालेले आहेत पूर्णपणे। मला जे कलर कॉम्बिनेशन आवडलेलं आहे त्या कलरमध्ये मी कलर केलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला याला कलर करायचा आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। सो इथे आता आपला फर्स्ट लेयर पूर्णतः ड्राय झालेला आहे। आता तुम्ही याच्यावरती सेकंड लेयर देऊन घेऊ शकता। सेकंड लेयर पूर्णपणे वाळल्यानंतरच आपल्याला याची बॉर्डर करायची आहे। ह्याचे जे आउटलाइन्स आहेत, जे शेडिंग करायचे आहेत कलरच्या, त्या तुम्ही पूर्ण ड्राय झाल्यानंतरच करायचं आहे। ओके, आता आपल्या इथे पूर्ण ड्राय झालेले आहेत। या ठिकाणी मी ॲक्रेलिक कलर वापरत आहे शेडिंगसाठी। आता पहिल्यांदा मी लाईट पिंक कलर घेतलेला आहे, त्याच्यावरती मी डार्क कलरने याची फर्स्ट बॉर्डर करून घेते आणि त्याच्यानंतर मला ब्लॅक कलरने याला बॉर्डर करायची आहे। सो डिझाईन खूप सुंदर होणार आहे। ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या प्रकारे शेडिंग करून घेतलेली आहे। आता आपण त्याला थोडासा ग्लो येण्यासाठी इथे येलो कलरने थोडीशी शेड देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्या कडेने व्हाईट कलरने आउटलाईन करून घेणार आहोत। आता आपण याला ब्लॅक कलरने आउटलाईन काढून घेऊया पूर्णपणे। माझ्याकडे हे एक लिक्विड आहे ग्लिटरमधून गोल्डन कलरचं। सो मी त्याचे छोटे छोटे डॉट देऊन घेते, त्यांनी थोडासा रांगोळीला ॲट्रॅक्टिव्हपणा येईल। आता याला कट करून घेऊया। या प्रकारे OHP शीट काढून घेऊया। आपली रांगोळी तयार आहे। सो ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू सो मच।